तर मला ना आता आपण पानावर त्या कवितेच्या माध्यमातून जी समरी आहे ती सांगणार की इथे जे कवी आहेत ते आपले वॉर्निंग देत आहेत, ते सांगत आहेत की कशा प्रकारे तुम्ही ही कविता वाचू नका. एक प्रेमळवाणी ते धमकी देत आहेत की तुम्ही ही कविता वाचू नका, एक ते चेतावणी देण्याचं काम करत आहेत. परंतु याचा या इशाऱ्याचा उलट परिणाम होत आहे आणि मुलं काय करत आहेत की जे लोक आहेत ते अजून वाचण्याचा प्रयत्न करत आहेत. म्हणजे एक माणसाचा जो स्वभाव आहे की एखादी गोष्ट करू नका सांगितलं तरी ती करत असतात. म्हणजे त्याचा जर लहान मुलाचं देखील तसंच उदाहरण आहे की एखाद्या लहान मुलाला सांगितलं की एखादी गोष्ट करू नको, की तुला मी नंतर देणार आहे, तू आता ते घेऊ नको, तर ते मूल काय करणार आहे, म्हणजे ते जिद्दीला पेटल्यामुळे ती गोष्ट तेव्हाच करत असतं. मग त्याच्यामुळे या बालमनाचा विचार करून कवीने ह्या कवितेमध्ये सादर केलेला आहे की तुम्ही एखादी गोष्ट करू नका म्हटलं की माणसं ती अधिक करण्यासाठी प्रयत्न करतात. जेणेकरून एखादं सिक्रेट आहे ते माझं कुणाला सांगू नको. जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला सांगत असते तेव्हा ती व्यक्ती काय करत असते, ती परत दुसऱ्या व्यक्तीला ती सांगायचा प्रयत्न करते. म्हणजे हा माणसाचा काय आहे, स्वभाव आहे, हा गुण आहे. आणि हा गुण मुलांना तिथे आपण बघत आहोत. बघा समरीमध्ये इथे काय दिले आपण पाहू शकतो. बघा इथे दिलं आहे की द वॉर्निंग ऑफ द पोएट इफ नॉट टू रीड द पोएम. की ते पोएम आहे जे वॉर्निंग दिले, वॉर्निंग म्हणजे चेतावणी दिली ऑफ द पोएट ऑफ नॉट टू रीड द पोएम. की त्यांनी त्या कवीने एक चेतावणी दिली की ही कविता तुम्ही काय करायची नाहीये, वाचायची नाहीये. नॉट टू रीड द पोएम, रीड द पोएम म्हणजे कविता वाचायची नाही. हॅव जस्ट द ऑपोजिट इफेक्ट. आणि इथे उलट परिणाम दिसत आहे. ऑपोजिट इफेक्ट म्हणजे काय, विरुद्ध परिणाम. बघा इथे शब्दामध्ये काय अर्थात आहे, ऑपोजिट इफेक्ट. ऑपोजिट इफेक्टचा अर्थ काय आहे, विरुद्ध परिणाम इथे आपल्याला दिसत आहे. ऑपोजिटचा अर्थ विरुद्ध आहे. इफेक्टचा अर्थ काय आहे, आपण बोलू शकतो प्रभाव. इफेक्टचा अर्थ काय आहे, प्रभाव आहे. यू आर टेम्प्टेड इवन मोर टू रीड द पोएम. आणि आपण ते काय करत असतो की पुन्हा मुद्दाम ती वाचायचा प्रयत्न करतो. दिस इज द ह्युमन नेचर. हा एक मानवी स्वभाव आहे. ह्युमन नेचर असं काय आहे, मानवी स्वभाव. When someone tells us something to keep a secret. जर कोणी आपल्याला एखादी गोष्ट सांगत आहे की जर आपल्याला सांगून ठेवत आहे की एखादी जे सिक्रेट आहे ते आपल्याला सांगत आहे. वेन समवन टेल अस समथिंग टू कीप अ सिक्रेट, की एक माझं सिक्रेट तुझ्याकडे गुपित आहे, तेच माझं गुपित तुझ्याकडे ठेव. वी फील लाईक शेअरिंग इट विथ समवेन. मग आपल्याला आतून वाटतं की नाही मी कोणाला तरी हे गोष्ट सांगावी असं वाटत आहे. असा हा माणसाचा स्वभाव आहे की नाही. बघा इथे जसं कवी सांगत आहे की वेन समवन टेल अस समथिंग, म्हणजे एखादी जी व्यक्ती आहे ती सांगत आहे की माझं जे गुपित आहे ते तुझ्याकडेच ठेव. इथे काय दिले, समथिंग टू कीप अ सिक्रेट. कीप म्हणजे काय, ठेवणे आहे. कीपचा अर्थ काय आहे, ठेवणे. सिक्रेटचा अर्थ काय आहे, गुपित आहे. जर एखादी व्यक्ती सांगत आहे की माझं जे गुपित आहे ते तुझ्याकडे ठेव, माझं सिक्रेट तुझ्याकडे ठेव, परंतु आपल्या माणसाचा स्वभाव काय आहे, वी फील लाईक शेअरिंग इट विथ समवन. की आपल्याला वाटतं की आपलं जे त्या व्यक्तीचं जे गुपित आहे ते आपण कुणाला सांगावं, एखाद्या दुसऱ्या व्यक्तीला सांगावं असं आपल्याला वाटत असतं. म्हणजेच हा काय आहे, मानवी स्वभाव आहे. आणि म्हणून ते त्यांनी सांगितलेलं आहे की इथे जे माणसाचा जो स्वभाव आहे त्याला अनुषंगाने की ते कविता सादर केलेली आहे की तुम्ही जे आहे कविता वाचू नका. प्लीज डू नॉट रीड दिस पोएम. ही तुम्ही कविता वाचू नका असं सांगितलेलं आहे. का वाचू नका, कारण ही कविता वाचल्याने काय काय होणार आहे ते आपण कवितेमध्ये पाहिले आहे. की तुम्ही काय करत आहात की तुम्ही थोड्या वेळ पुस्तक हातात धरणार आणि परत खाली ठेवणार आणि खेळायला निघून जा. मग त्याच्यापेक्षा आताच खाली ठेवा आणि खेळायला निघून जा. तुम्ही बाजूला ठेवा, तुम्ही एक ओळ वाचू नका, अजून दुसरी तर ओळ अजिबात वाचू नका आणि तुम्ही त्या पुस्तकाला हात लावू नका, तुम्ही इथून निघून जा. असं देखील इथे आपल्याला कविता सांगत आहे. तर अशा प्रकारे मुलांनो ही जी कविता आहे, प्लीज डू नॉट रीड दिस पोएम, ही कविता कृपया करून वाचू नका. या कवितेच्या माध्यमातून एक सुंदर संदेश आपल्याला इथे दिलेला आहे. तो संदेश म्हणजे मुलांनो की ज्याप्रमाणे आपण एखादी गोष्ट करू नका असं जेव्हा सांगतो तेव्हा ती व्यक्ती मुद्दाम आपण गोष्ट करायला प्रवृत्त होत असते. एक प्रकारे एन्करेजिंग साठी लहान मुलांना इथे ही कविता सादर करण्यात आलेली आहे. आणि याचा जो पूर्ण जो मॉरल आहे की माणसाचा जो मानवी स्वभाव आहे की एखादी गोष्ट नाही करायला सांगितली तर ती आपण नक्कीच करतो किंवा ती आपण करायला भाग पडत असतो. आणि म्हणून उलट ती कविता वाचावी याच्यासाठी तिथे कवी सांगत आहेत तुम्ही ही कविता वाचू नका, ते सांगण्याचा ते
प्रयत्न करत आहेत. तर अशा प्रकारे बघ ही जी कविता आहे ती तिथे काय करत आहे, कविता वाचू नका म्हणजेच काय आहे की ती तुम्हाला वाचायची आहे हे सांगण्यासाठी तिथे कविता काय करत आहेत मुलांनो, आपल्याला इथे तिने सादर केलेली आहे. तर अशा प्रकारे मुलांना आपण आपल्या कवितेच्या माध्यमातून आपण स्पष्टीकरण घेतलेलं आहे आणि स्पष्टीकरणाच्या माध्यमातून देखील मुलांनो आपण पाहिलं आहे की कशा प्रकारे ते कवितेचे अर्थ होते ते घेतले आहे, जी समरी आहे, जो सारांश आहे ते देखील आपण इथे घेतलेलं आहे. आता मुलांना आपण पाहणार या कवितेच्या माध्यमातून या कवितेच्या माध्यमातून आलेले जे कठीण शब्द आहे, जे हार्ड वर्ड्स आहे, जे हार्ड मिनिंग्स आहेत ते कोणत्या प्रकारचे ते देखील आपण समजून घेणार आहोत. बघा इथे जो शब्द आलेले आहेत कॉप आहे, COP कॉप. कॉप म्हणजे काय, पोलीसमॅन. जर कवितेचं जो शब्दामध्ये आले आहे कॉप म्हणजे जर काही तुम्ही कविता वाचत असाल तर मी काय करेन, मी शपथ सांगतो की मी काय करणार आहे, पोलिसांना बोलवणार आहे असं कविते इथे सांगत आहे. कॉपचा मिनिंग आहे पोलीसमॅन. पोलीस म्हणजे जो पोलिसामध्ये काम करतो, जो पोलीस तुम्हाला सर्वांना माहीत आहे, त्याच्यामुळे अधिक एक्सप्लेनेशन सांगायची गरज नाही. कॉप मीन्स पोलीसमॅन. आता जो नेक्स्ट आहे FRAIL फ्रेल. फ्रेलचा अर्थ काय आहे, वीक आहे. वीक म्हणजे काय आहे, अशक्त आहे. अशक्तपणा कधी येतो की ज्यावेळेस आपण आपलं अन्न पाणी जेव्हा आपण सोडतो किंवा खूप दिवस झाले आपण जर जेवण नाही केलं किंवा आपण आजारी असलो त्या आजारपणामुळे आपल्याला जेवण जात नसेल तर आपल्याला काय येतो, अशक्तपणा येतो. म्हणजेच काय, वेग येतो, म्हणजे विकनेस पण येतो. मग तेव्हा डॉक्टर काय बोलतात की तुम्हाला काय आहे, विकनेस पण आहे, अशक्तपणा आहे. तुम्ही चांगलं जेवण करा, डाळ भात खा, भाजी चपाती खा, फ्रूट पिया किंवा ज्यूस घ्या. त्याप्रमाणे आपण काय होतं, आपली तब्येत पुन्हा सुधारण्यास सुरुवात होते. म्हणून इथे जो ते शब्द दिले आहे फ्रेलचा अर्थ काय आहे, वीक आहे. वीकचा अर्थ काय आहे, अशक्तपणा आहे. त्याचप्रमाणे जो आपला तिसरा आहे मुलांना, पहिलं झालं, दुसरं झालं अमिगो. अमिगोचा अर्थ काय आहे, फ्रेंड आहे, की जे सर्व तुम्हाला फ्रेंड आहेत तर ते तुमचे जे जवळचे जे मित्रमैत्रिणी आहेत ते सर्व कोण आहेत, फ्रेंड आहेत, मित्र आहेत. म्हणजेच आपल्या कवितेमध्ये जो कठीण शब्द आला आहे, जो नवीन शब्द आहे तो कोणता आहे, अमिगो हा शब्द आलेला आहे. अमिगो याचा अर्थच काय आहे, फ्रेंड हा शब्द इथे आलेला आहे. तर अशा प्रकारे या कवितेच्या माध्यमातून जे कठीण शब्द आले होते ते कठीण शब्द मुलांना आपण इथे घेतलेले आहेत. त्याचप्रमाणे या कवितेच्या माध्यमातून आलेले जे आणखीन जे कठीण शब्द होते ते देखील मी तुम्हाला कवितेच्या संदर्भात जेव्हा मी तुम्हाला एक्सप्लेन करत होते, स्पष्टीकरण देत होते, ते देखील तुम्हाला शब्द मी वेळोवेळी तिथे सांगितलेले आहेत. मग ते शब्द आणि हे देखील जे वर्ड मिनिंग आहेत, म्हणजे जे कठीण जे शब्दांचे अर्थ आहेत ते देखील मी तुम्हाला इथे समजून सांगितलेले आहेत. तर अशा प्रकारे मुलांना ही कविता मी तुम्हाला व्यवस्थित समजून सांगितलेली आहे. या कवितेचे अर्थ तुम्हाला समजून सांगितले आहेत. त्याचप्रमाणे जे आपले समरी आहे, सारांश आहे ते देखील मी तुम्हाला समजून सांगितले आहे. आता मुलांना आपण पाहणार या कवितेच्या पाठाच्या माध्यमातून आलेले जे ॲक्टिव्हिटी, गेम, टेस्ट आणि क्वेश्चन आन्सर आहेत ते कोणत्या प्रकारचे आहेत ते देखील आपण बघण्याचा आता प्रयत्न करूया. बघा मुलांनो, ॲक्टिव्हिटीच्या माध्यमातून मला इथे काही प्रश्न आलेले आहेत, ते प्रश्न आपण पाहणार आहोत. बघा इथे दिले, रीड द क्वेश्चन अँड क्लिक ऑन द राईट आन्सर. तुम्हाला क्वेश्चन नीट बघायचं आहे, वाचायचं आहे आणि जे योग्य आन्सर आहे त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला 2 ऑप्शन्स आहेत, त्या 2 ऑप्शनपैकी आपले करेक्ट आन्सर असणार आहे. बघा जो पहिला प्रश्न आहे, द पोएम इज ओनली मेंट फॉर. त्यांनी दिले की जे पोएम आहे, त्या पोएमचं जे फक्त जे मीट आहे म्हणजे ती पोएम कोणासाठी आहे, एल्डरसाठी आहे का पोएट हिमसेल्फ साठी आहे. बघा त्यांनी कशासाठी सांगितलेले आहे, तर पोएम इज ओनली. ओनलीचा अर्थ काय, फक्त आहे. तर ही जी पोएमची मिनिंग आहे ही कशासाठी आहे मुलांनो, पोएट हिमसेल्फ म्हणजे स्वतःसाठी आहे. हिमसेल्फ म्हणजे स्वतःसाठी आहे का. बघा तर आपलं जे करेक्ट आन्सर आहे जो पोएट हिमसेल्फ म्हणजे स्वतःसाठी आहे. एल्डरचा अर्थ काय आहे, जे मोठे आहेत त्यांच्यासाठी आहे. तर आपला जो योग्य आन्सर आहे, द पोएम इज ओनली मींट फॉर पोएट हिमसेल्फ. म्हणजे तो स्वतःसाठी नाही, ही कविता माझी आहे, ही मूळ माझी आहे, ही तुमच्यासाठी नाही आहे. आपण कवितेमध्ये बघितलं ना, म्हणून इथे दिले पोएट हिमसेल्फ म्हणजे ही कविता कोणासाठी आहे, स्वतःसाठी. आपलं करेक्ट आन्सर असणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, पोएट इज आस्किंग अस डॅश नॉट टू रीड द पोएम. बघा जो पोएट आहे इज आस्किंग, जो कविकार आहे तो तुम्हाला विचारत आहे, डॅश नॉट टू रीड द पोएम, तुम्ही कविता वाचू नका. मग कसं विचारत आहे, पोलाइटली विचारत आहे का रूडली विचारत आहे. मग या 2 पैकी कोणते शब्द आपण वापरू शकता. पोलाइटली म्हणजे नम्रपणे आणि रूडली म्हणजे आपण बोलतो ना की रागाने बोलणे, की आपला जेव्हा मूड नसतो, अपसेट असतो आणि जर अशा वेळेस आपल्याला कोणी विचारलं तर आपण कसं उत्तर देतो, रूडली उत्तर देतो. म्हणजे आपण रागात उत्तर देतो, ओरडून उत्तर देतो. म्हणजे हे बरोबर आहे का, हे चूक आहे. तर म्हणून रूडलीचा अर्थ कळालाय मुलांनो, रागाने बोलणार आहोत. म्हणून पोएट इज आस्किंग अस, इथे काय उत्तर येणार आहे, पोलाइटली नॉट टू रीड द पोएम. म्हणून आपलं जे करेक्ट आन्सर इथे असणार आहे, बघा इथे दिलं आहे पोलाइटली म्हणजे
पोएट म्हणजे पोएमकार काय सांगत आहे, मी तुम्हाला पोलाइटली सांगत आहे, म्हणजे मी तुम्हाला नम्रपणे सांगत आहे ही कविता वाचू नका. म्हणून पोएट इज आस्किंग अस पोलाइट नॉट टू रीड द पोएम. तुम्ही कविता वाचू नका हे मी तुम्हाला नम्रपणे सांगत आहे. रूडली सांगतोय का, तर नाही. आरडून ओरडून सांगतोय, चिडून सांगतोय का, तर नाही. मग असं सांगत आहे, तुम्हाला पोलाइटली सांगत आहे. म्हणून हे आपलं करेक्ट आन्सर इथे असणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, अमिगो मीन्स डॅश डॅश. आता त्यांनी विचारलं आहे अमिगोचा अर्थ काय आहे, तर हे मला 2 अर्थ दिले आहेत, फो आहे आणि फ्रेंड आहे. तर बघा याचा अर्थ काय आहे मुलांना, बघा आपण याचा अर्थ समजून घेणार. FOE फो म्हणजे काय आहे, शत्रू आहे. आणि फ्रेंड म्हणजे काय तुम्हाला माहितीच आहे, मित्र आहे. त्यांनी विचारले अमिगो मीन्स म्हणजे अमिगोचं मिनिंग काय आहे. जसं मी आपण हार्डवर्डमध्ये देखील पाहिलं, अमिगो म्हणजे काय आहे, फ्रेंड्स आहे. म्हणून आपले जे करेक्ट असणार आहे अमिगो मीन्स फ्रेंड आहे. मग अमिगो मीन्स फो येऊ शकतं का, अमिगो म्हणजे शत्रू येऊ शकतं का, तर नाही. म्हणून आपलं जे योग्य उत्तर आहे अमिगो मीन्स फ्रेंड हे आपलं करेक्ट आन्सर असणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, लिसनिंग टू अदर पीपल्स कन्व्हेन्शन्स विदाउट देअर नॉलेज इज. आता त्यांनी इथे विचारलं आहे की तुम्ही जे ऐकताय ते विदाउट नॉलेज तुम्ही ऐकू नका. लिसनिंग टू अदर पीपल, तुम्ही जे ऐकत आहात टू अदर पीपल, इतर लोकांचे, अदर म्हणजे इतर लोकांचे, कन्व्हर्सेशन म्हणजे काय, संभाषण, विदाउट देअर नॉलेज, की तुमच्याकडे नॉलेज नसताना किंवा त्याची माहिती नसताना तुम्ही ऐकू नका. मग काय ऐकू नका, तुम्हाला 2 पर्याय आहेत, गॉसिपिंग आहे का इथे एव्हर ड्रॉपिंग आहे. तर म्हणजे आपण जेव्हा 2 गोष्टी ऐकतो मग त्याला आपण काय बोलतो, गॉसिपिंग बोलतो. मग इथे काय दिलं, आपला जो करेक्ट इथे आन्सर असणार आहे, लिसनिंग टू अदर पीपल इज कन्व्हर्सेशन इज विदाउट देअर नॉलेज, की तुम्ही जे काही इतर लोकांकडून जे ऐकत असतात ते विदाउट देअर नॉलेज, की तुम्हाला कोणत्याही गोष्टीची माहिती नसते. म्हणजे हे काय आहे, गॉसिपिंग आहे का हे एव्हर ड्रॉपिंग आहे, की तुम्ही ऐकलेले नाहीये ना, तुम्हाला माहिती नाहीये, तुमच्याकडे पुरावा नाहीये. मग गॉसिपिंगचा अर्थ काय आहे, चर्चा आहे. मग नॉलेज नसतं याला काय शब्द, एव्हर ड्रॉपिंग शब्द आहे. म्हणून हे आपलं इथे करेक्ट आन्सर इथे असणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, इनडायरेक्टली द पोएट इज टेलिंग अवर फ्रेंड्स अँड फॅमिलीज टू रीड द पोएम. आता जो आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे ट्रू फॉल्स मध्ये आहे. ते सांगत आहेत की तुम्हाला डायरेक्टली जो कवी आहे तो सांगत आहे की तुम्ही तुमच्या मित्राला आणि तुमच्या फॅमिलीला ही पोएम वाचा असं सांगत आहे का. बघा प्रश्न बघा, इनडायरेक्टली म्हणजे अप्रत्यक्षरित्या, डायरेक्टली म्हणजे प्रत्यक्ष, इथे जो शब्द आलाय बघा, डायरेक्टली म्हणजे प्रत्यक्ष आणि इनडायरेक्टली म्हणजे अप्रत्यक्षरित्या. द पोएट इज टेलिंग अवर फ्रेंड्स, कविकार सांगत आहे तुमच्या मित्रांना आणि फॅमिलीजला टू रीड द पोएम, सांगत आहे का. मग ट्रू आहे का फॉल्स आहे. बघा ही जी कविता आहे ते आपण पुन्हा एकदा आपण प्रश्न वाचणार आहोत. नेक्स्ट, टेल ऑल युअर फ्रेंड्स अँड फॅमिली दॅट दे शुड नॉट रीड इट टू. मग ही कवितेची ओळ तुम्हाला ती दिली आहे, मग ही कवितेची ओळ बरोबर आहे का, तर ही कवितेची ओळ ट्रू आहे का फॉल्स आहे. तर अगदी ही आपली कवितेची ओळ कशी आहे, ट्रू आहे, म्हणजेच बरोबर आहे. म्हणून आपण इथे योग्य उत्तरावर क्लिक करणार आहोत. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, अकॉर्डिंग टू द पोएट द पोएम इज अ प्रायव्हेट अफेअर. इथे सांगत आहे अकॉर्डिंग टू द पोएट म्हणजे जो कविकार आहे या कवितेच्या माध्यमातून तो सांगत आहे प्रायव्हेट अफेअर, की हे माझी खाजगी बाब आहे असं सांगत आहे का, हे ट्रू आहे का फॉल्स आहे. तर तो सांगितलं त्याने की आपण कविता जेव्हा वाचत होतो त्या कवितेमध्ये तो काय म्हणते की ही काय आहे, माझी खाजगी बाब आहे असं तो त्याला सांगत आहे. आणि म्हणून जे आपलं वाक्य असणार आहे ते कसं असणार आहे, ट्रू असणार आहे. कारण तो सांगत आहे अकॉर्डिंग टू द पोएट द पोएम इज अ प्रायव्हेट अफेअर, की जे माझी कविता आहे ती कशी आहे, खाजगी आहे, म्हणजे प्रायव्हेट आहे. प्रायव्हेटचा अर्थ काय आहे, खाजगी आहे. आणि म्हणून माझी कविता ही कशी आहे, खाजगी आहे. आणि त्याच्यामुळे म्हणून हे वाक्य जे असणार आहे ते कसं असणार आहे, ट्रू मध्ये येणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, पोएट वॉर्न एव्हरीबडी दॅट इफ दे डोंट स्टॉप रीडिंग द पोएम ही विल कॉल अ कॉप. बघा आता त्यांनी विचारलं की पोएट काय करत आहे, वॉर्न करत आहे. वॉर्न म्हणजे काय आपण बोलू शकतो की बघा इथे कवी सांगत आहे तो पोएट वॉर्न म्हणजे चेतावणी देणे. काय करत आहे, चेतावणी देत आहे. एव्हरीबडी दॅट इफ दे डोंट स्टॉप रीडिंग, जर प्रत्येक जणांनी जर कविता वाचायचं थांबवलं नाही, द पोएम ही विल कॉल अ कॉप. कॉप म्हणजे काय, पोलीस. बघा की मी काय करणार आहे, जर प्रत्येकाने एव्हरीबडी इफ दे डोंट स्टॉप, एव्हरीबडी दॅट इफ दे डोंट स्टॉप, जर प्रत्येकाने जर नाही थांबवलं, द पोएम ही विल कॉल कम कॉप. मग पोएम कवी काय करणार आहे, पोलिसांना बोलवणार आहे. मग हे वाक्य कसं आहे, ट्रू आहे का फॉल्स आहे. मग हे वाक्य कसं आहे, ट्रू आहे. आणि म्हणून आपण इथे काय करणार आहोत, योग्य उत्तरावर इथे क्लिक करणार आहोत. बघा
द वॉर्न एव्हरीबडी दॅट इफ दे डोंट स्टॉप रीडिंग द पोएम ही विल कॉल अ कॉप. जर तुम्ही वाचवायचं प्रत्येकाने थांबवलं नाही तर मी काय करणार आहे, पोलिसांना बोलवणार आहे, असं देखील इथे कवी सांगत आहे. मी आपलं वाक्य कसं आहे, ट्रू आहे. आपले नेक्स्ट क्वेश्चन आहे, विल लॉक अप एव्हरीबडी इन अ गार्डन. की आता जे पोलीसवाले आहेत ते त्यांना लॉक करणार आहेत, गार्डनमध्ये लॉक करणार आहेत का? मग हे ट्रू आणि फॉल्स आहे. तर यापैकी आपलं जे उत्तर काय असणार आहे बघा, यापैकी आपलं उत्तर काय आहे, कॉप विल लॉक अप एव्हरीबडी. लॉक म्हणजे काय, बंद करणे. पोलीसवाले सगळ्यांना बंद करणार आहेत इन अ गार्डन. मग गार्डन मध्ये बंद करणार आहेत का? तर नाही. मग ते कुठे बंद करणार आहेत? बघा इथे ट्रू आणि फॉल्स सांगितले. ते गार्डन मध्ये करणार आहेत का? तर ते कुठे करणार आहेत? ते जेलमध्ये बंद करणार आहे. म्हणजे कुठे? तुरुंगामध्ये बंद करणार आहे, तुरुंगवास भोगावा लागणार आहे. म्हणून जे आपलं हे विधान आहे, हे विधान कसं आहे, चूक आहे. म्हणजे कॉप विल लॉक अप एव्हरीबडी इन अ गार्डन, दिस आन्सर इज रॉंग. म्हणजे कसं आहे, हे वाक्य कसं आहे, फॉल्स आहे, चूक आहे. आणि म्हणून आपण योग्य उत्तरावरती काय करणार आहोत, क्लिक करणार आहोत. तर अशा प्रकारे मुलांना आपण ऍक्टिव्हिटीच्या माध्यमातून आपण 9चे 9 प्रश्न इथे सोडवण्याचा आपण प्रयत्न केला आहे. आपण पाहिलं आहे की ऍक्टिव्हिटीच्या माध्यमातून जे प्रश्न आले होते, 2 प्रकारचे जे प्रश्न होते, जे काही मुलांना पाहिलं की आपण 2 प्रकारचे जे प्रश्न होते, जे ट्रू आणि फॉल्सच्या माध्यमातून होते आणि काही ऑप्शनच्या माध्यमातून प्रश्न होते, पर्यायवाची प्रश्न होते. त्या पर्यायवाची दोन्ही शब्दाचे आपण प्रश्नाचे जे उत्तर आपण इथे व्यवस्थित ते दिले गेलेली आहेत. तर अशा प्रकारे मुलांना आपण प्लीज डू नॉट रीड दिस पोएमच्या माध्यमातून आपण लर्न हा पार्ट घेतलेला आहे आणि ऍक्टिव्हिटीच्या माध्यमातून 2 टाईपचे जे क्वेश्चन आन्सर देखील आपण इथे परिपूर्ण केलेले आहेत. आणि आता आपण मुलांना पाहणार आहोत गेट, टेस्ट आणि क्वेश्चन आन्सरच्या माध्यमातून कोणत्या प्रकारचे प्रश्न उत्तरं घेणार आहोत ते देखील आता आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर आपण सुरुवात करूया की या सर्व गेममधून आपण आज गाडीचा गेम घेणार आहोत. त्या गाडीच्या माध्यमातून कोणते प्रश्न विचारलेत आपण पाहणार आहोत. बघा इथे दिलं आहे, फर्स्ट जो आपला क्वेश्चन आहे त्याच्यापैकी तुम्हाला 4 ऑप्शन्स दिले आहेत. त्याच्यावर ऑप्शनपैकी आपला एक करेक्ट आन्सर असणार आहे. बघा दिलं, पोएट इज आस्किंग अस डॅश नॉट टू रीड द पोएम. की पोएट इज आस्किंग म्हणजे तो विचारत आहे की सांगत आहे की तुम्ही जी पोएम आहे ती काय करायची, वाचायची नाहीये. मग कोणत्या पद्धतीने तो सांगत आहे, तुम्हाला इथे 4 प्रकार आहे. पोएट इज आस्क, आस्क म्हणजे काय, विचारत आहे. मग इथे तुम्हाला 4 प्रश्न आहेत, 4 ऑप्शन्स आहेत. पहिला आहे सॅडली, दुसरा आहे अँग्रीली, तिसरा आहे पोलाइटली आणि चौथा आहे रूडली. तर या 4 पैकी आपलं कोणतं क्वेश्चन बेस्ट जे आन्सर करेक्ट आन्सर असणार आहे बघा. रूडली याचा अर्थ काय आहे की एकदम अंगावर धावून येणे किंवा व्यवस्थित न बोलणे, जसं आपण कडक आवाजात बोलणे, रागीट स्वभावात बोलणे. पोलाइटलीचा अर्थ आहे नम्रपणे बोलणे, अँग्रीलीचा अर्थ आहे रागाने बोलणे आणि सॅडलीचा अर्थ आहे दुःखाने बोलणे. तर कशा प्रकारे पोएट जो सांगत आहे, जो कवी सांगत आहे, त्या 4 पैकी जे आपलं उत्तर आहे, पोएट इज आस्किंग अस मुलांना पोलाइटली नॉट टू रीड द पोएम. म्हणजे मी तुम्हाला काय सांगत आहे, पोलाइटली सांगत आहेत की तुम्ही कविता वाचू नका. हे आपलं करेक्ट आन्सर असणार आहे. नाही रूडली, नाही अँग्रीली, नाही सॅडली. ना दुःखाने सांगत आहे, ना रागाने सांगत आहे आणि नाही तो रूढ भाषेमध्ये म्हणजे कडक भाषेमध्ये तो सांगत नाही. तर तो अगदी पोलाइटपणे, नम्रपणे तो सांगत आहे की तुम्ही ही कविता वाचू नका, असं ते सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तर आपले जे करेक्ट असणार आहे, पोएट इज आस्किंग अस पोलाइटली नॉट टू रीड, हे आपलं करेक्ट आन्सर असणार आहे आणि म्हणून आपण योग्य आन्सरवर क्लिक करणार आहोत. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, द पोएम इज ओनली मींट फॉर डॅश. ही जी कविता आहे ती फक्त कोणासाठी आहे? मग इथे तुम्हाला 4 ऑप्शन आहेत. पोएट हिमसेल्फ, पोएट मदर, पोएट सिस्टर का पोएट ब्रदर. म्हणजे कवीच्या भावासाठी, कवीच्या बहिणीसाठी, कवीच्या आईसाठी का कवीच्या स्वतःसाठी आहे. तर आपण मुलांना आपलं जे करेक्ट आन्सर असणार आहे की नाही ती आईसाठी, नाही भावासाठी, ना बहिणीसाठी. तर ती कविता जी आहे तो कवी काय म्हणत आहे की ही कविता माझी आहे, ही तुमची नाही आहे, ही फक्त माझी आहे, ही कविता माझ्यासाठी आहे. म्हणून जे इथे जो आपला करेक्ट आन्सर असणार आहे, पोएट हिमसेल्फ हे आपलं करेक्ट आन्सर इथे असणार आहे. म्हणून द पोएम इज ओनली मींट फॉर द पोएट हिमसेल्फ हे आपलं करेक्ट आन्सर असणार आहे. म्हणून आपण योग्य उत्तरावर काय करणार आहोत, क्लिक करणार आहोत. द पोएम इज ओनली मींट फॉर पोएट हिमसेल्फ. हिमसेल्फ म्हणजे स्वतःबद्दल सांगत. आपला तिसरा क्वेश्चन आहे, लिसनिंग टू अदर पीपल्स कन्व्हर्सेशन्स विदाउट देअर नॉलेज इज. त्यांनी असं विचारलं आहे. ठीक आहे, लिसनिंग टू अदर पीपल म्हणजे काय की इतर लोकांचं ऐकण्यापेक्षा किंवा जेव्हा आपण जेव्हा संभाषण चालू असतं तेव्हा विदाउट देअर नॉलेज की आपल्याला त्याबद्दलची कोणत्याही प्रकारचे नॉलेज नसतं. मग त्याच्यामध्ये त्यांनी विचारलं की कोणत्या प्रकारचं नॉलेज नाही आहे. मग इथे दिलं की एव्हर ड्रॉपिंग, डिस्कस्टिंग, नॉलेज गेनिंग,
का गॉसिपिंग? आता त्यांनी बघा हे चारपैकी आपलं बघा जे उत्तर, गॉसिपिंग म्हणजे की एखाद्या विषयावरती चर्चा करणं त्याला गॉसिपिंग असं म्हणा. नॉलेज गेनिंग म्हणजे ज्ञान वाढवणे, संपादन करणे. डिस्कटिंग म्हणजे चर्चा करणे आहे. आणि एव्हर ड्रॉपिंग म्हणजे जे अज्ञान आहे ते म्हणजे अज्ञान आहे ते दूर करणे. म्हणजेच आपल्याला कोणत्याही प्रकारच्या गोष्टीची माहिती नसताना आपण काय करत असतो, संभाषण करत असतो. म्हणून हे तीनही आपलं रॉंग असणार. तर एव्हर ड्रॉपिंग म्हणजे आपण काय करत, आपल्याला त्या गोष्टीची माहिती नसणे, म्हणून हे आपलं करेक्ट असणार. लिसनिंग टू अदर पीपल, कन्व्हर्सेशन. कन्व्हर्सेशन म्हणजे काय आहे, संभाषण आहे. विदाऊट देअर नॉलेज, की आपल्याला ज्ञान नसताना आपण काय करत असतो, ते अज्ञान, आपण त्या विषयामध्ये अज्ञानी आहोत आणि तरी देखील आपण काय करतो, संभाषण करतो. म्हणजे आपल्याला खरं खोटं माहिती नसतं पण तरी देखील आपण काय करत आहोत, बोलत आहोत. म्हणून जे आपलं करेक्ट असणार आहे, लिसनिंग टू अदर पीपल, कन्व्हर्सेशन विदाऊट देअर नॉलेज इज एव्हर ड्रॉपिंग. हे आपलं करेक्ट आन्सर इथे असणार आहे. म्हणून आपण योग्य आन्सरावर क्लिक करणार आहोत. आपला जो नेक्स्ट क्वेश्चन आहे, पोएट वॉन्ट एव्हरीबडी दॅट इफ दे डोंट स्टॉप डॅश द पोएम ही विल कॉल अप. आता पोएट इथे वॉर्न करत आहे, पोएम इथे चेतावणी देत आहे, सांगत आहे एव्हरीबडी दॅट इफ दे डोंट स्टॉप, जर कोणी तुम्ही थांबत नसाल तर द पोएम विल कॉल. तर काय करणार आहे, मी पोलिसांना बोलवेल. मग काय थांबत नसाल तर तुम्हाला इथे 4 ऑप्शन आहेत. लिसनिंग आहे, डान्सिंग आहे, सिंगिंग आहे आणि रीडिंग आहे. तर काय करताय तुम्ही, जर नाही थांबलात, कोणत्या गोष्टी नाही थांबला, कोणत्या गोष्टीसाठी तुम्ही नाही थांबलात, तुम्ही पोलिसांना बोलवेल. बघा इथे काय आलाय, कॉप आलाय. द पोएम विल कॉल अ, द कवी सांगत आहे मी कॉप म्हणजे पोलिसांना बोलवत आहे. कॉपचा अर्थ काय आहे, पोलीस आहे. मग लिसनिंग, डान्सिंग, रीडिंग आणि सिंगिंग जे आहे, तर यापैकी योग्य उत्तर काय आहे, अर्थातच आपलं जे कवितेचं जे नाव आहे, प्लीज डू नॉट रीड दिस पोएम, जे रीडिंग आहे. त्याच्यामुळे लिसनिंग, डान्सिंग आणि सिंगिंग हे आपलं आन्सर असणार नाही. आपलं जे करेक्ट आन्सर नाही रीडिंग. द पोएट वॉन एव्हरीबडी दॅट इफ दे डोंट स्टॉप रीडिंग द पोएम विल कॉल अ कॉप. जर तुम्ही वाचायचं थांबवलं नाही तर मी पोलिसांना बोलवेल, असं इथे कवी आपल्याला सांगत आहे. म्हणून जे आपलं योग्य आन्सर असणार आहे रीडिंग. माझ्या रीडिंगवर आपण काय करणार आहोत, क्लिक करणार आहोत. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, अमिगो मीन्स, म्हणजे अमिगोचा मिनिंग काय आहे, अर्थ काय आहे विचारला आहे. ब्रदर आहे, फ्रेंड आहे, एनिमी आहे का फो आहे. बघा तर इथे अमिगो मीन्स म्हणजे काय बघा, ब्रदर नाही आहे ना अमिगो मीन्स ना ब्रदर नाही आहे, एनिमी म्हणजे काय आहे, शत्रू नाही आहे. त्याचप्रमाणे त्याचा जो मिनिंग अर्थ आहे की अमिगो मीन्सचं काय मित्र, फ्रेंड आहे. अमिगोचा अर्थ काय आहे, आपण कविता शिकताना पाहिलं होतं की अमिगो मीन्स फ्रेंड आहे. म्हणून जे आपलं इथे करेक्ट आन्सर असणार आहे, अमिगो मीन्स फ्रेंड, हे आपलं इथे करेक्ट आन्सर असणार आहे.